नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी साबुदाण्याच्या पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूपच सोपी रेसिपी आहे। फक्त 1 कप साबुदाण्यापासून आपण खूपच कुरकुरीत असे पापड बनवणार आहोत। हे पापड खूप झटपट बनतात, जास्त वेळ लागत नाही। तर इथे मी 1 कप साबुदाणे घेतलेले आहेत। तुम्ही बारीक किंवा जाडे कोणतेही साबुदाणे घेऊ शकता। हे साबुदाणे आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। साबुदाणे भांड्यात काढल्यानंतर 2 ते 3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये माती वगैरे धूळ कचरा असतो, तर यासाठी स्वच्छ साबुदाणे धुवून घ्यायचे आहेत। तर साबुदाणे मी चांगले 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। तर इथे मी एक टोप घेतलेला आहे। त्यानंतर ज्या मापाने आपण साबुदाणे घेतले आहेत त्याच मापाने 1.25 कप पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही कोणतीही वाटी मेजर करू शकता। एकच माप ठेवायचं आहे, त्यामुळे तुमचे हे पापड बिघडणार नाही। आता हे पाणी मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। धुतलेल्या साबुदाण्यामध्ये हे पाणी घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता पाणी साबुदाण्याच्या किती वर आहे, अर्धा इंच वर आहे। झाकण ठेवायचं आहे आणि हे साबुदाणे भिजवण्यासाठी 12 ते 15 तास असेच ठेवायचे आहेत। यामुळे साबुदाणे चांगले सॉफ्ट आणि नरम होतात। आता तुम्ही पाहू शकता मी 12 तास हे साबुदाणे छान भिजवून घेतलेले आहे। थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक देखील आहे। हे बघा, अशा पद्धतीने हातावर घेतल्याने किती मऊ झालेले आहेत। एकदम मऊ साबुदाणे झालेले आहेत। अशा प्रकारचे आपल्याला साबुदाणे हवे आहेत। तुम्ही हे साबुदाणे भिजवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता। आता हे साबुदाणे भिजवलेले एका मिक्सरच्या भांड्यात सगळे काढून घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता मिक्सरला अशीच बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। सुरुवातीला पाणी घालायचं नाही, जर गरज लागली तरच थोडंसं पाण्याचा वापर इथे करायचा आहे। पण मला इथे पाण्याची गरज लागली नाही। तुम्ही पाहू शकता याची मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। जास्त पाणी घातलं यामध्ये तर आपले पापड चांगले बनणार नाही। आता मी इथे एक बॉईल पोटॅटो म्हणजेच बॉईल केलेला उकडलेला बटाटा घेतलेला आहे। याचे सुद्धा स्लाइस करून यामध्ये घालायचे आहे। तुम्ही नुसते साबुदाण्याचे सुद्धा पापड बनवू शकता, पण मी इथे बटाट्याचा वापर करणार आहे आणि साबुदाणा बटाटा पापड बनवून दाखवणार आहे। तर बटाटा तुम्ही बॉईलच घ्या, यामुळे याची पेस्ट जी असते ती मस्त सॉफ्ट बनते। तर हे बघा, मी आता हे पण वाटून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट बघा अशी झालेली आहे। तर इथे आता पाण्याचा थोडा वापर करायचा आहे। तर मी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। पाणी जास्त घालू नका, नाहीतर पापडाचं मिश्रण हे पातळ होईल आणि पापड चांगले बनणार नाही। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे टेक्स्चर हवं आहे। तर ही पेस्ट आता मस्त स्मूथ अगदी तयार झालेली आहे। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि एक चाळण घ्यायची आहे। तुमच्याकडे जी चाळणी असेल ती घ्यायची आहे आणि आपण जे बॅटर वाटून घेतलं आहे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं ते यामध्ये चाळून घ्यायचं आहे, कारण कधी-कधी बटाटे किंवा साबुदाण्याचे दाणे यामध्ये असेच राहतात। हे बघा, तुम्ही पाहू शकता बटाटा असाच राहिलेला आहे, त्यामुळे मग आपले पापड चांगले बनत नाही। तर अशा पद्धतीने चाळणीत ही पेस्ट गाळल्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी टेक्स्चर या पेस्टला आलेलं आहे। अशा पद्धतीचंच आपल्याला हे क्रीमी टेक्स्चर पाहिजे। तर ही आपली पेस्ट आता मस्त तयार झालेली आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर मी इथे पाव चमचा मीठ घातलं आहे। मीठ घालून छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते ही मिश्रण आता आपलं पापड बनवण्यासाठी एकदम चांगलं तयार झालेलं आहे। आता इथे मी ग्लास घेतलेला आहे। ग्लासामध्ये एक प्लॅस्टिकची बॅग घालायची आहे, म्हणजे आपण सामान आणतो वाण्याचं त्याच्या बॅगा पाऊच असतातच, ते पाऊच आपण यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे प्लॅस्टिक कोन असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपण बनवलेलं मिश्रण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता तुम्ही एक ग्लासात भरेल एवढं मिश्रण हे आपण तयार केलेलं आहे। हे सगळं मी या बॅगेमध्ये भरलेलं आहे। आता ही ग्लासामधनं बॅग अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि आपण जसा कोन तयार करतो तशा पद्धतीने एका साईडला हे मिश्रण घेऊन याचा कोन तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता याला साईडून कैचीने कट करून घ्यायचं आहे। जास्त मोठा कट करायचा नाही, थोडा छोटा लहानच कट करायचा आहे। त्यानंतर इथे मी प्लेट घेतलेली आहे, त्यावर प्लॅस्टिकचा पेपर घातलेला आहे। आता यावर आपण हे पापड बनवायचे आहे। तर तुम्हाला जी डिझाईन आवडते तशा पद्धतीने तुम्ही याच्या फेण्या बनवू शकतात। मुलांना या फेण्या खूपच आवडतात। फावल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही या फेण्या देऊ शकतात।
तर मी गोल आकारात, ट्रायंग्युलर आकारात, चौकोनी, रेक्टँगल जसे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही या सहज फेण्या अशा प्रकारे बनवू शकतात. तुम्ही पाहू शकता या कोनमध्ये सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित फेण्या बनवता येतात. फक्त लक्षात ठेवा की मिश्रण जास्त पातळ करू नका, नाहीतर या फेण्या व्यवस्थित बनवल्या जात नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या या फेण्या तयार झालेल्या आहेत. खायला तर खूपच छान लागतात. या फेण्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. या फेण्या तुम्ही कलरफुल देखील बनवू शकता. यामध्ये कलरचा वापर करा आणि अशा पद्धतीने फेण्या बनवा. तर तुम्ही पाहू शकता या फेण्या मी बनवलेल्या आहेत. मस्त फेण्या तयार झालेल्या आहेत. आता या फेण्या 2 ते 3 दिवस चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला या फेण्या उन्हात सुकवायला वेळ नसेल, घरात पंख्याखाली ठेवल्यात तरी या सुकतात आणि जास्त वेळ लागत नाही. पंख्याखाली देखील 1 ते 2 दिवसात या फेण्या सुकून तयार होतात. तर तुम्ही पाहू शकतात मी या फेण्या घरातच पंख्याखाली सुकवून घेतलेल्या आहेत. छान अगदी कडकडीत उन्हामध्ये जशा सुकवतो तशा सुकलेल्या आहेत. तर 1 वाटी साबुदाणा आणि 1 बटाट्यापासून एवढ्या फेण्या तयार झालेल्या आहेत. आता या तुम्हाला मी तळून दाखवते. तर तळण्यासाठी कढईत इथे कडकडीत गरम तेल करून घ्यायचं आहे आणि कडकडीत केलेल्या तेलातच या फेण्या टाकायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त फुलल्या आहेत आणि फुलतात या मस्त आणि कुरकुरीत देखील लागतात. तर गरम गरम तेलामध्ये अशा पद्धतीने या फेण्या तळा. जेवताना जेवणासोबत साईड डिश म्हणून तुम्ही ह्या फेण्या खाऊ शकतात. भाजी नसली तरी देखील तुम्ही या फेण्या खाऊ शकतात. खूपच छान कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. तर तुम्ही पाहू शकता मी या सगळ्या फेण्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला याचा आवाज करून दाखवते. बघा हे किती कुरकुरीत आणि किती क्रिस्पी झाल्या आहेत. या आवाजावरूनच तुम्हाला कळेल. तर या फेण्या एकदा नक्की बनवून बघा. खूपच झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि रेसिपी पाहत असाल, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.